मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं रखरखत्या उन्हात आमरण उपोषण. शेतात बसून जरांगेंचं आमरण उपोषण सुरूच. सरकारनं न्याय देण्याच्या भूमिकेत यावं, जरांगेंचं आवाहन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्यात ड्राफ्टवरती चर्चा. अभ्यासकांची चर्चा करून निर्णय कळवणार. जरांगेंची विखेंना माहिती, तर अभ्यासकांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंतरवालीमध्ये येण्याच्या सूचना. खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती. रायगडच्या जागेबाबत बोलणी झाल्याची शक्यता, तर गोगावलेंनी मदत करावी यासाठी तटकरेंनी शिंदेंकडे विनंती केल्याची माहिती. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांनी दावा केल्याची माहिती. रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी भुजबळ कमालीचे प्रयत्नशील असल्याची माहिती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार, तर पक्षप्रवेशापूर्वी तनपुरेंनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट. सीएनजी ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका. महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. घरगुती पीएनजी देखील 50 पैशांनी महागलं. मनीषा हवालदार आणि तेजस शहा यांच्यामधला दुवा सापडल्याची माहिती. केमिस्ट्रीच्या तज्ज्ञ व्यक्तीनं करून दिली दोघांची ओळख. संबंधित तज्ज्ञ व्यक्ती एनटीएच्या पॅनलवर असल्याचीही माहिती. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू. गुत्तेदार योगेश वानखेडेला अटक, तर आतापर्यंत 13 जणांवर निलंबनाची कारवाई. 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन. दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये ऑक्सिजन टँकरमधून दारूची तस्करी. पोलीस तपासात महाराष्ट्र कनेक्शन उघड. टँकर चालकाला पोलिसांनी घटनास्थळावरून केली अटक. ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकीवरील 4 जणांचा जागीच मृत्यू. परभणी जिल्ह्यातल्या मानवत शहराजवळची घटना. एल निनोचा फटका. राज्यात 43% पाऊस घटणार. देशभरात सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस. हवामान विभागाचा अंदाज. ऋषभ पंतचा लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय. खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी पंतनं स्वीकारली, तर हार्दिक पंड्या देखील मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडणार असल्याची माहिती. आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये गुजरात आणि बंगळुरूमध्ये महामुकाबला. राजस्थानला नमवत. गुजरातची फायनल्समध्ये धडक, तर गुजरात तिसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये.